मुंबईतील गृहप्रकल्पात स्वस्त घराचं आमिष देऊन कोट्यवधींची रोख गुंतवणूक केल्याचा आरोप। निशित पटेल यांची पोलिसात तक्रार। मुंबई महापालिका उपायुक्त महेश पाटलांवर आरोप। निवडणुका जीवघेण्या झाल्याचे चित्र। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, तर अंबरनाथमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा आरोप। 29 महापालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने पुन्हा बदलला। आता प्रारूप याद्यांवर हरकत आणि सूचनांसाठी 6 दिवसांची जास्तीची वेळ। ठाकरे बंधू आणि काँग्रेसने 21 दिवस मागितले होते। 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी। मालवणमध्ये निवडणुकीआधी भाजपकडून पैसे वाटप। शिंदेंच्या शिवसेनेच्या निलेश राणेंचा आरोप। पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांसह निलेश राणे भाजप कार्यकर्त्याच्या घरी दाखल। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जवसुलीला 1 वर्षाची स्थगिती। सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचेही आदेश। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। नागपुरातील चांपा ते खापरी रस्त्याच्या कामासाठी 80 कोटींचा निधी मंजूर। एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर बावनकुळेंनी रस्त्याच्या कामाचं आश्वासन दिलं होतं। संभाजीनगरच्या वसतिगृहात एबीपी माझाचा रियालिटी चेक। काल पाल आढळल्याच्या घटनेनंतर आढावा घेतला। वर्षभरापूर्वी पालकमंत्री शिरसाटांनी पाहणी करूनही परिस्थिती मात्र जैसे थे। युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण। भारतीयांसाठी संविधान दिनाचा आनंद द्विगुणित करणारा क्षण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार। महिला प्रीमियर लीगचा आज दिल्लीत लिलाव। टीम इंडियातील विश्वचषक विजेत्या खेळाडूंवर लक्ष राहणार। हाँगकाँगच्या ताइपोमधील रहिवासी इमारतीला भीषण आग। 44 जणांचा होरपळून मृत्यू, 300 जण बेपत्ता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।